ठीक आहे. तर जेनकिंगच्या पाईपलाईन मध्ये पहिली स्टेज कंप्लीट केली आपण. पहिली स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता करायचं काय, सोर्स कोड तर आपण काय केलंय, पुल केलाय. सोर्स कोड मध्ये फाईल्स काय वेगवेगळ्या आहेत. आता सोर्स कोड मध्ये काय असतं, नेहमी तो एकच असा काही पॅकेज ऑलरेडी क्रिएटेड राहत नाही. जो डेव्हलपर असेल तो काय करतो, सेपरेट सेपरेट फाईल्स क्रिएट करतो. आयडिया आहे तुम्हाला थोडीफार कशा पद्धतीने असतं. तर इथे तुम्हाला दिसेल की तो कोड लिहितो तर जेएस फाईल एक अलग, इंडेक्स फाईल एक अलग आणि त्याच्या डिपेंडन्सीज अलग, अशा टाईपने लिहिणार, बरोबर ना. जेव्हा त्या सगळ्या फाईल्स पूर्ण एक कॉम्बिनेशन बनवून एकसाथ काम करणार तेव्हा तुमची ऍप्लिकेशन बनणार, ऍप्लिकेशन वर्क करणार, राईट. तर सध्याच्या कंडिशनला ह्या सगळे वेगवेगळे आहेत. तर या सर्वांचा आपल्याला एक पॅकेज क्रिएट करायचा आहे. काय करायचं आहे, एक पॅकेज क्रिएट करायचं आहे आणि त्यासाठी आपण यूज करणार कोणता, तर मेवन टूल. कोणता टूल, मेवन. सो मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं होतं जे चेकआउट करायला, मेवन इन 5 minutes. ठीक आहे. आणि हे सगळं काम आपण कुठे करणार आहोत, नोड 1 वरती, है ना. तर तिथे मेवन इन्स्टॉल्ड असणे आवश्यक आहे. जर मेवन इन्स्टॉल्डच नाही आहे तर तो मेवन काम करेल का, नाही करणार. तर मेवन आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. तर आता मेवन काय आहे, तर मेवन एक पॅकेजिंग टूल आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी यूज केला जातो. इट्स अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड बिल्ड ऑटोमेशन टूल. सी, बिल्ड ऑटोमेशन टूल आहे, यूज प्रायमरी फॉर जावा प्रोजेक्ट. इट ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्व्हर्शन ओव्हर कॉन्फिगरेशन. मिनिंग इन डेप्थ मध्ये आपल्याला काही जायची गरज नाहीये. यामध्ये काय मेन पॉइंट्स आहेत ते आपण बघू. आणि एक जो पेज आहे तो पेज आपल्याला हेल्प करेल इथे मेवन इन 5 minutes याला अंडरस्टूड करण्यासाठी. ओपन हो लवकर. सो मेवन इन 5 minutes हाला जो एक डॉक्युमेंट आहे हा यूज करू आपण. मेवनला कसं इन्स्टॉल करायचं, मेवन ऍक्च्युअली कसं काम करतो, त्याचा प्रोजेक्ट जो असतो आपल्या सोर्स कोडला घेऊन तो क्रिएट कसा होतो ते आपण बघणार. एकदा मॅन्युअली करून बघू, देन त्याला पाईपलाईन मध्ये ऍड करू. ठीक आहे, बरोबर आहे. नोट्स काढले घ्यायचे, नाही काढले, ठीक आहे. तर इथे बघा मेवनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. मेवन कमांड लाईन टूल आपल्याला यूज करावं लागेल. मेवन CMVN हा कमांड लाईन टूल आहे मेवन साठी. मेवनने पॅकेज क्रिएट करण्यासाठी ही कमांड लाईन यूज करावी लागेल. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर जावा इन्स्टॉल्ड असला आवश्यक पाहिजे. तर नोड 1 वर जावा ऑलरेडी आहे आपल्याकडे. त्यानंतर आपण काय करणार, डाउनलोड करणार मेवन. मेवनचा पॅकेज आपल्याला इथे डाउनलोड करावा लागतो. सो डाउनलोड मेवन आपण ट्राय करू. तर इकडे भरपूर सारे पॅकेजेस दिसत आहे डाउनलोड सेक्शन मध्ये. काय करणार आपण, आपल्या नोड 1 चा ऍक्सेस घेणार, त्यामध्ये मेवन इन्स्टॉल करणार. मेवन इन्स्टॉलेशनची छोटी प्रोसेस माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल असणार, ते आपण फॉलो करू. पॅकेज टार वाला कॉपी करणार आपण, कॉपी लिंक ऍड्रेस अँड देन आपल्या इन्स्टन्स मध्ये ऍक्सेस घेणार. इंटरनेट बहुतेक थोडं स्लो चालतंय आज. ठीक आहे, नोड 1 चा ऍक्सेस घ्यायचा आपल्याला. कॉपी घेतोय आणि देन आपला ओपन इन अ न्यू टॅब. मॅन्युअल वेने एक प्रोजेक्ट कसा क्रिएट होणार, त्यामध्ये आणखी इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत त्या अंडरस्टूड करणे आवश्यक आहे. एकदा आपल्याला हे समजलं तर जावा प्रोजेक्ट जो पण आपल्याकडे येणार त्यामध्ये तो मेवनने बिल्ड झालाय का नाही आपण प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकणार. ठीक आहे. So simple SSH-i ID_RSA ubuntu @IP address.
तर हा काय आहे, तर हा आहे आपला मेवनचा नोड 1 sudo -i. परफेक्ट. देन त्यानंतर डाउनलोड, कॉपी लिंक ऍड्रेस हिअर. काय करतो आपण, कर्ल -o आणि URL. आला आहे मेवनचं पॅकेज. आता आपल्याला काय करायला लागतं या पॅकेजला, हा कसं कोणती कमांड यूज करतो, कमांड कोणती यूज करतो, आरती, श्वेता, लिनक्स. आठवतं का लिनक्स, झालं की नाही, काय tar -xzf. देन त्यानंतर अपाचे, आणि कुठे पाठवायचं आहे, कुठे असतो पॅकेजेस, डायरेक्टरी कोणती असते, सांगा, /opt मध्ये ठेवतो आपण एक्सटर्नल पॅकेजेस. ठीक आहे. सो एक्सटर्नल पॅकेजेस आपण /opt मध्ये ठेवतो. इथे काय देऊ, /opt दिले म्हणजे होऊन जातं का, काय करावं लागतं, इथे कोणतं ऑप्शन द्यावं लागतं, हा ls/opt. इथे आपल्याकडे पॅकेज आलेला आहे, त्याला आता आपण काय करू, आता इथे आहे आपली ऍक्च्युअल कमांड, इथे काय आहे आपली ऍक्च्युअल कमांड. तर मेवन वाली कमांड यामध्ये बघू, cd/opt जाणार आपण, देन अपाचे जाणार. अपाचे मध्ये बिन नावाचा फोल्डर असेल. आधी इथे चेक करून घेऊ काय काय असते अवेलेबल अपाचे कडे, मेवन कडे ऍक्च्युअली ls. तर बिन नावाचा फोल्डर दिसतोय, ठीक आहे. तर सिंपल ls करून बिन करा. बिन मध्ये तुम्हाला दिसेल mvn ही कमांड दिसतीये. तर ही कमांड आपल्याला आता ऍक्च्युअली यूज करायची, कळलं, ठीक आहे. देन त्यानंतर आपण बघू आणखी यामध्ये डिटेल्ड मध्ये. तर M1 मेवनचा व्हर्जन जर चेक करायचं असेल तर /opt बिन मध्ये बिन मध्ये mvn आणि देन -हायफन व्हर्जन. सो अपाचे व्हर्जन 3.9 आपल्याजवळ अवेलेबल आहे, 3.9.14. तर कमांड वर्क करते, कुठून काम करणार, हा आता आपल्याला हा पाथ आपल्याला सेट करावा लागतो, एक्सपोर्ट करावा लागतं, ठीक आहे. आपण ते पण करू शकतो, बट आपण डायरेक्टली इथूनच कमांडला एक्झिक्यूट करू जस्ट फॉर प्रॅक्टिस पर्पज. नंतर ना याला तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. सो एक्सपोर्ट कसं करतो आपण, तर सिंपल टर्म आहे मेवन बिल्डिंग टूल या पद्धतीने, ठीक आहे. वन फोर ना, एंटर. दुसरी कमांड आहे का अजून, मेवन होम. आणि थर्ड कमांड पाथ /bin, ठीक आहे. देन mvn व्हर्जन चेक करा तुम्ही, डायरेक्टली आपल्याला mvn व्हर्जन बघता येईल, बिन मध्ये जायची गरज पडणार नाही. बट कधी कधी काय होतं, हा पाथ थोडासा मिसमॅच होऊन जातो किंवा तो प्रॉपरली काम करत नाही. तर ते थोडंसं सेटअप तुम्हाला अगेन एक्सपोर्ट करावं लागेल. बट सध्या आता काम करताय तर आपण ट्राय करू, नाही झालं तर आपण डायरेक्टली पूर्ण पाथ यूज करू. सो नाव मेवन इन्स्टॉल झालाय आणि इन डेप्थ मध्ये अजून आपण त्याच्या काही टर्म्स बघू. सी इथे क्रिएटिंग प्रोजेक्ट वाला सेक्शन, ओके, क्रिएटिंग प्रोजेक्ट. तर इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला दिसेल mvn कमांड, देन त्यानंतर लायब्ररी अँड देन गोल काय त्याचा जनरेट, गोल काय जनरेट, त्याची लायब्ररी काय आर्क टाईप,
क्लिअर आहे. आर्क टाईप हे आता आणखी डेप्थ मध्ये जेव्हा तुम्ही मेवन लर्न करणार तेव्हा हे समजणार तुम्हाला, पण सध्या आपल्याला सिंपल अंडरस्टँडिंग करायची आहे की कसं काम करतं, इन डेप्थ मध्ये जायचं नाहीये. सो जनरेट अँड देन त्यानंतर इथे हा एक या नावाने प्रोजेक्ट क्रिएट करतोय, कंपनी माय कंपनी डॉट ऍप. ठीक आहे. आणि आर्टिफॅक्टरीचं नाव काय असेल, माय ऍप. तर आपण काय करू, एवढा जो टर्म आहे हा एवढा टर्म कॉपी करू आणि हा पॅकेजवर कसं काम करतं, त्या पॅकेजमध्ये ऍक्च्युली काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी बघू, मॅन्युअली बघतोय आता. ओके. सो सिंपल मॅन्युअल काम कसं होत आहे तेवढं बघायचं आहे आपल्याला. माय ऍप नावाने आपला एक प्रोजेक्ट क्रिएट होणार. एंटर. सी. आता एकदा तो पॅकेज क्रिएट करायला सुरू करतो तर तो काय करतो, तर पूर्ण डिपेंडन्सीज वगैरे जे त्याला रिक्वायर्ड आहेत, पॅकेजेस जे काही रिक्वायर्ड आहे त्या सगळ्यांना तो डाउनलोड करतो. ठीक आहे. चूज अ नंबर और अप्लाई फिल्टर, केस सेन्सिटिव्ह कंटेंट. इथं नाही आला पाहिजे. अच्छा नंबर. ओके. सी सिंपल आपल्याला काही तू इन्फॉर्मेशन मागतोय, मी काय केलंय काही टाईप न करता फक्त एंटर केलेलं. गॉट इट. तर इथे बघा बिल्ड सक्सेस. बिल्ड सक्सेस झाल्यानंतर आपल्याला इथे दिसेल माय ऍप नावाचा प्रोजेक्ट दिसतोय. हाच प्रोजेक्ट आहे. हा एकदम सिंपलचा प्रोजेक्ट आहे जो आपण फक्त टेस्टिंग पर्पज साठी ट्राय करतो. सिंपल माय ऍप मध्ये जाणार. माय ऍप मध्ये काय असते आता ते चेक करा. माय ऍप मध्ये असते फॉर्म डॉट एक्सएमएल आणि एसआरसी. फॉर्म डॉट एक्सएमएल अँड एसआरसी. तर हे इम्पॉर्टंट कंटेंट आहे तुमच्या मेवन मध्ये. सर्वात जास्त इम्पॉर्टंट कंटेंट काय, फॉर्म डॉट एक्सएमएल. फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये तुमच्या प्रोजेक्ट साठी लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज लिहिल्या जातात. आता ती फॉर्म डॉट एक्सएमएल कशी असते तर इथे बघा, आपण आलोय आतमध्ये. आता फॉर्म डॉट एक्सएमएल आणि एसआरसी हे दोन मेन कंटेंट असणार तुमच्या प्रोजेक्ट मध्ये. फॉर्म डॉट एक्सएमएल एसआरसी मध्ये या टाईपने ट्री टाईप स्ट्रक्चर असेल, तो कसा काम करणार आहे हे तुम्हाला दिसतंय. त्यानंतर फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये काय असणार तर सगळ्या डिपेंडन्सीज असणार तुमच्या आर्टिफॅक्टची कंप्लीट डिटेल्ड इन्फॉर्मेशन. गॉट इट. फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये काय असेल, कंप्लीट डिपेंडन्सीज. जर तुमच्या प्रोजेक्टला सोनार क्यूब सोबत कनेक्ट करायचं आहे तर त्याची डिपेंडन्सी कुठे असायला पाहिजे, फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये. जावाची डिपेंडन्सी फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये. आणखी तुम्हाला गिट कम्युनिकेट करायचं असेल तर गिटची डिपेंडन्सी इथे असायला पाहिजे, जेणेकरून प्रोजेक्ट काय असेल गिट वरून गिट सोबत कम्युनिकेट करू शकेल. आणखी भरपूर साऱ्या टर्म ज्या पण तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल, तुमच्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, प्रोजेक्टने चांगलं काम करायला पाहिजे, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज आपल्या इथे राहणार. डेव्हलपर काय करतो, सगळ्या डिपेंडन्सीज आधी इथे टाकतो, देन तो प्रोजेक्ट प्रॉपरली त्यासोबत कम्युनिकेट करून त्यावर जे पण टूल आपण यूज करणार आहोत त्यासोबत तो प्रॉपरली कॉन्फिगर होतो. अंडरस्टूड. तर इथे तुम्हाला दिसेल भरपूर सारे. सर्वात आधी तर तुमच्या प्रोजेक्टचं नाव दिसतंय, जो व्हर्जन क्रिएट होतो तो क्लिअर आहे. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल प्रॉपर्टीज. ओके. देन त्यानंतर डिपेंडन्सीज. सी डिपेंडन्सी मॅनेजमेंट मध्ये पहिली डिपेंडन्सी आहे इथे जे युनिट समथिंग काहीतरी दिलेलं आहे, त्याचा व्हर्जन दिलेला आहे. तर अशा टाईपने भरपूर सारे इथे तुम्हाला दिसेल. ज्युपिटर, जे युनिट ज्युपिटर. आणखी डिपेंडन्सी आहे इथे भरपूर साऱ्या. आता ह्या तर डिफॉल्ट वाल्या आहेत. तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर त्या सुद्धा तुम्ही करू शकता. गॉट इट. आपण आपला जो प्रोजेक्ट करू त्याची फॉर्म डॉट एक्सएमएल ओपन करून बघू. त्याच्यात पण फॉर्म डॉट एक्सएमएल असणार. आणि कोण लिहितं, हे डेव्हलपर लिहितो. कोण लिहितं, डेव्हलपर लिहितो, कारण त्याला माहिती आहे तो प्रोजेक्ट कशा आणि कुठे काम करणार आहे. गॉट इट. डिपेंडन्सी झाल्यानंतर येस. तर तुम्हाला फॉर्म डॉट एक्सएमएल समजलं काय असेल यामध्ये. ही इम्पॉर्टंट फाईल आहे. आता जिथे कुठे ज्या पण प्रोजेक्ट मध्ये फॉर्म डॉट एक्सएमएल मिळाली म्हणजे कन्सिडर करा तिथे काय यूज केलाय,
मेवन यूज केलेला आहे. कळलं? तिथे काय यूज केलंय? मेवन यूज केलंय. ओके. देन आता मेवन pom.xml समजलं. तर मेवन आता ऍक्च्युली जेव्हा बिल्ड करतो कोणत्या कोणत्या प्रोसेस मधून कोणत्या फेजेस मधून काम करतो. तर मेवन जेव्हा एक्झिक्यूट करणार प्रोजेक्टला पॅकेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो काही फेजेस मध्ये काम करतो. ठीक आहे. सो सिंपल. इथे बघा बिल्ड द प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट आपल्याकडे अवेलेबल झालाय माय ऍप. आता याला जर आपल्याला बिल्ड करायचं असेल तर आपल्याला कमांड यूज करावी लागेल. कोणती? mvn पॅकेज. कोणती कमांड यूज करावी लागेल? mvn पॅकेज. आता हे जे आहे पॅकेज वगैरे हे ऍक्च्युली याच्या फेजेस आहे. काय आहे? फेजेस. आता मी ही कमांड इथे एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. mvn पॅकेज. आणि ही कमांड तिथेच चालणार जिथे pom.xml अवेलेबल असणार. गॉट इट? जिथे pom.xml अवेलेबल असणार तिथेच ही कमांड एक्झिक्यूट होणार. सो एंटर करतोय. सी वर्क करायला सुरू झालाय. ओके. काहीतरी एरर दिलाय. कंपायलर मिरर नॉट फाउंड समथिंग. काही डिपेंडन्सी रिलेटेड इश्यू असेल. नो वरीज. तर ऍक्च्युली कशा पद्धतीने काम होतं हे समजलं. कोणती कमांड यूज करायची ते समजलं. आणि इथे बघा तो काय करतोय? बिल्ड. फेल्युअर असेल तर फेल्युअर, सक्सेस असेल तर सक्सेस हे देणार आपल्याला. सी सक्सेस असेल तर या पद्धतीने टाइम देणार. देन त्यानंतर हा ऍक्च्युली जेव्हा आपण पॅकेज आपण करतोय तर तेव्हा कोणत्या टर्म्स एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे. तर त्याचे काही फेजेस असणार. त्या फेजेस आपल्याला इथे रनिंग मेवन टूल इथे बघायचे. जावाची डिपेंडन्सी ऍड करायची असेल तर ही प्लगइन असं ऍड करावं लागतं. मेवनचं प्लगइन जर ऍड करायचं असेल तर या पद्धतीने मेवनचं प्लगइन आपल्याला ऍड करावं लागेल. ठीक आहे. pom.xml मध्ये. हा इकडे बघा आता मेवन कोणत्या फेजेस मध्ये काम करतो. तर फेजेस मध्ये तुम्हाला दिसेल सगळ्यात आधी व्हॅलिडेट, कंपाईल, टेस्ट, पॅकेज, इंटिग्रेशन टेस्ट, व्हेरीफाय, इन्स्टॉल अँड डिप्लॉय. तर ह्या सगळ्या टर्म्स एक लाईफ सायकल मध्ये येतं. मेवनच्या 3 लाईफ सायकल आहे. एक डिफॉल्ट, दुसरी आहे साईड आणि थर्ड वन आहे क्लीन. ओके. तर हे बघा इथे दिलेलं आहे द मोस्ट कॉमन डिफॉल्ट लाईफ सायकल फेजेस एक्झिक्युटेड. द मोस्ट कॉमन डिफॉल्ट लाईफ सायकल फेजेस. तर डिफॉल्ट लाईफ सायकल कोणती आणि त्यामध्ये फेजेस कोणत्या? तर हे फेजेस असेल तुमच्या डिफॉल्ट लाईफ सायकल. 3 लाईफ सायकल. एक डिफॉल्ट, दुसरी काय दिलेली आहे इथे? क्लीन. थर्ड वन कोणतं आहे? साईट. 3 लाईफ सायकल. आणि पहिल्या लाईफ सायकल डिफॉल्ट लाईफ सायकल मध्ये किती फेजेस आहे? 8 फेजेस. किती फेजेस? 8 फेजेस. आणि पहिला व्हॅलिडेट, सेकंड कंपाईल, टेस्ट, पॅकेज, इंटिग्रेशन टेस्ट, व्हेरीफाय, इन्स्टॉल अँड डिप्लॉय. जेव्हा आपण आता इथे पॅकेज करतोय mvn पॅकेज, ह्या सगळ्या कमांड्स मध्ये यूज करू शकतो आपण. mvn व्हॅलिडेट, mvn कंपाईल, mvn टेस्ट, mvn पॅकेज, इंटिग्रेशन टेस्ट, व्हेरीफाय, ह्या सगळ्या गोष्टी. कळलं? पण जेव्हा आपण पॅकेजचा यूज करतो तर तेव्हा तो ऑटोमॅटिकली ह्या तिन्ही परफॉर्म करतो. कळलं का? तो एक एक करून त्या तिघांनाही ऍक्च्युअली परफॉर्म करतो, देन पॅकेज कन्वर्ट करतो. गॉट इट?
होणार का इथे बघा, व्हॅलिडेट करणार तुमच्या प्रोजेक्टला, देन त्यानंतर कंपाईल करणार तुमच्या सोर्स कोडला, देन त्यानंतर टेस्ट कंपाइल्स ऑफ द सोर्स कोड, टेस्टिंग फ्रेमवर्क वगैरे, देन पॅकेजेस, पॅकेज मध्ये पूर्ण तो एक फॉर्मॅट, जार फॉर्मॅट और वार फॉर्मॅट मध्ये तुमचं पॅकेज क्रिएट करून देणार, मोस्टली जार, राईट. देन पॅकेज क्रिएट झाल्यानंतर अगेन त्याला टेस्ट करणार, इंटिग्रेशन टेस्ट करणार, देन व्हेरीफाय करणार की सगळ्या गोष्टी बरोबर आहे की नाही आहे, करेक्ट. अँड देन ऍक्च्युअली इन्स्टॉल करणार ज्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या डिपेंडन्सीज, देन त्यानंतर ऍक्च्युअली तो डिप्लॉयमेंट साठी रेडी राहणार फायनल पॅकेज. ठीक आहे, मी तुम्हाला मराठीत सांगितलंय बट इंग्लिश मध्ये ते रीड करा. गॉट इट. देन त्यानंतर जेव्हा पॅकेज केलं तर हे ऑटोमॅटिकली क्रिएट होणार, हे ऑटोमॅटिकली परफॉर्म होतं आणि एक आपला पॅकेज जार फॉर्मॅट मध्ये क्रिएट होणार और वॅर मध्ये. गॉट इट. देन त्यानंतर बघा सेकंड लाईफ सायकल क्लीन. आता असं पण होऊ शकते की भरपूर सारे तुमचे काय पॅकेजेस बनलेले आहेत बट ते पॅकेजेस पुराने झाले, त्या पॅकेजेस मध्ये काही ना काही इश्यू होता, तर तो काम करणार का, आपल्याला काय करावं लागेल, त्या पॅकेजला डिलीट करावं लागेल, बरोबर, आणि न्यू क्रिएट करावं लागेल. तर पॅकेजेस डिलीट करण्यासाठी काय यूज केलं जातं, क्लीन. गॉट इट. समजलं. तर क्लीन केल्यानंतर आपण नवीन क्रिएट करणार, नवीन मध्ये काय असणार, सगळे अपडेटेड कंटेंट, तर त्यासाठी यूज केलं जातं काय, क्लीन. ओके. आणि साइट इट्स ओनली फॉर द डॉक्युमेंटेशन फॉर दिस प्रोजेक्ट. नॉर्मल पेज समजलं, ठीक आहे. बस एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मेवन बद्दल यायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे की मेवन ऍक्च्युअली काय आहे, ऑटोमेशन बिल्डिंग टूल आहे, कशासाठी यूज करतो, तर पॅकेज क्रिएट करण्यासाठी यूज करतो, तुमच्या सोर्स कोडचा कोणत्या फेजेस मध्ये काम करतो, तर फेजेस असतात, सॉरी 3 लाईफ सायकल असणार, एक डिफॉल्ट, एक साइट आणि एक क्लीन. डिफॉल्ट मध्ये किती फेजेस असणार, तर 8 फेजेस. कोणत्या कोणत्या हे आपण त्या बघितलेल्या आहेत, राईट. देन क्लीन, पॅकेजने काय होईल, पॅकेज क्रिएट होतो. क्लीनने काय होईल, जे काही पॅकेजेस पुराने झाले असणार ते आपण क्लीन करणार, डिस्ट्रॉय करणार. गॉट इट. आणि इम्पॉर्टंट फाईल कोणती आहे यामध्ये, इम्पॉर्टंट फाईल आहे pom.xml, ज्यामध्ये पूर्ण डिपेंडन्सीज आणि प्रॉपर्टीज लिहिलेला असणार, प्लगइन्स लिहिलेले असणार. प्लगइन्स काय आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, कळलं, ठीक आहे. हा, तर हा नॉर्मली एक बेसिक सा टर्म आपण इथे बघितलेला आहे. आता हे ऍक्च्युली CLEAN क्लीन. तर बघा मी काय करतोय, क्लीनला पण इथेच आधी लिहावं लागेल MVN क्लीन. क्लीनने काय होईल, पुराने पॅकेज तो क्लिअर करणार आणि सोबतच मी लिहितोय पॅकेज. काय लिहितोय, पॅकेज. एक तर सेपरेट कमांड एक्झिक्यूट करू, बट सोबत पण आपण लिहू शकतो, दोन्ही लाईफ सायकल एकसाथ लिहू शकतो. त्यांनी काय होईल, पहिले क्लीन होणार आणि नेक्स्ट पॅकेज न्यू क्रिएट करणार. तर MVN क्लीन पॅकेज. चुकलं का कमांड, हा, तर काहीतरी इश्यू असेल यामध्ये जेणेकरून हा फेल होतोय, पण हा फेल व्हायला नव्हता पाहिजे. आपले pom.xml एखादी डिपेंडन्सी किंवा काहीतरी तिथे मिसिंग असेल, त्यामुळे होतोय. बट आपण आपल्या प्रोजेक्टवर पण एक्झिक्यूट करून बघू, ठीक आहे. तर इथे समजलं हे कन्सेप्ट कसं असणार आहे. हा, तर आता हेच काम आपल्याला आपल्या प्रोजेक्टसाठी करायचं आहे. आणि कुठून करायचं आहे, तर आपल्या पाईपलाईन मधनं करायचं. कुठून करायचं आहे, पाईपलाईन मधनं. जर तुम्हाला मॅन्युअली करून बघायचं असेल तर ते पण करून बघू शकतो आपण. आपली रेपोजिटरी तिथे असायला पाहिजे. तर एक काम करू, याला मॅन्युअली परत टेस्ट करू की होणार काय त्यामध्ये. तर मी सिंपल एक इथे क्लोन करतोय. git clone आणि काय असायला पाहिजे, आपली रेपोजिटरी. मी फक्त
मॅन्युअली तुम्हाला दाखवण्यासाठी क्लोन करतोय त्याला. बाकी सगळं काम कुठून होणार? पाईपलाईन वरनं होणार, हे लक्षात ठेवायचं. सो ls cd स्टुडंट जेव्हा आपण पॅकेज क्रिएट करतो तेव्हा एक न्यू डायरेक्टरी क्रिएट होते, कोणती? टार्गेट नावाची, आणि त्याच्या आतमध्ये तुमचं पॅकेज असणार ls. तर हा पूर्ण आपला डेटा हे आपला सोर्स कोड आहे. तर इथे मी mvn क्लीन पॅकेज टार्गेट नावाची डायरेक्टरी अजून नव्हती त्यामध्ये आपल्या पॅकेज आपल्या सोर्स कोड मध्ये, तर ती क्रिएट होईल आणि त्यामध्ये काय असेल? एक पॅकेज क्रिएट असेल. सी आपला प्रोजेक्ट बरोबर बिल्ड झालाय, म्हणजे आपल्या डिपेंडन्सी pom.xml वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मॅन्युअली चेक करून घेऊ आपण pom.xml मध्ये काय काय अवेलेबल आहे इथे. तर काय करतो मी, तर इथे नॅनो pom.xml आपल्या प्रोजेक्टची तुम्हाला शो करतोय. तर इथे बघा काय दिसतंय, आर्टिफॅक्ट आयडी स्टुडंट ऍप दिसतंय. देन आणखी काय दिसतंय? मेवनचं प्लगइन दिसतंय, मेवन कंपायलर दिसतोय. हा, देन त्यानंतर आणखी इथे बघा मेवनचं अगेन एक पॅकेज दिसतोय इथे, कंपायलर, मेवन वॅर प्लगइन, सोनार सोर्स मीन्स सोनार क्यूब स्कॅनरचा काम करणार मेवन तो प्लगइन सुद्धा इथे अवेलेबल आहे. मी स्वतः ऍड केलेले आहे, मला माहिती आहे. कधी कधी काय होतं, जेव्हा pom.xml मध्ये काही चेंजेस करायचे असतात आणि डेव्हलपर नसतो, तर हे तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात की कोणता प्लगइन मिसिंग आहे, कोणता रिक्वायर्ड आहे. काही करायची गरज नाहीये, फक्त काय करायला लागतं, प्लगइन पासून सुरू होणार, प्लगइन पासून एंड होणार, आणि एक प्लगइन तुम्ही इथे 3 लाईन मध्ये ऍड करू शकता. इझी आहे, जास्त कठीण नाही. तर बाकी टर्म्स पण इथे तुम्हाला दिसेल. तर एवढे सारे प्लगइन्स इथे ऑलरेडी ऍडेड आहेत, त्यामुळे आता काय होतंय, आपला एक प्रोजेक्ट एक्झिक्यूट होतोय, त्याचा पॅकेज क्रिएट करतोय. समजलं? pom.xml आली लक्षात? आपल्या प्रोजेक्टची काय काय आहे त्यामध्ये ते समजलं? ओके. ऑनलाईन मध्ये सर्वांना कळतंय का? ऑनलाईन मध्ये कळतंय का सर्वांना? ओके, परफेक्ट. सो सिंपल. pom.xml आपण स्वतःच्या प्रोजेक्टची बघितलेली आहे. इथून बाहेर निघूया. देन यामध्ये आता तुम्हाला दिसेल टार्गेट नावाची डायरेक्टरी. त्यामध्ये काय असतं, तर त्यामध्ये आपला ऍक्च्युअली प्रोजेक्ट असतो. तर ls टार्गेट मध्ये बघा, हा जो पॅकेज आहे, हा पॅकेज आता आपला ऍप्लिकेशनचा बनलेला आहे. आपल्या ऍप्लिकेशनचा काय बनलाय? पॅकेज क्रिएट झालाय, आणि हा पॅकेज आपण काय करू शकतो, आता डिप्लॉय करू शकतो कुठे पण. कळलं? तर हे सगळं झालंय आता आपला मॅन्युअल वेने. आपल्याला काय करायचं आता, याला ऍड करायचंय पाईपलाईन मध्ये. ठीक आहे. तर कोणती कमांड एक्झिक्यूट करायला पाहिजे इथे कोणती कमांड एक्झिक्यूट करायला पाहिजे आपण? mvn क्लीन पॅकेज. एवढं तर इझी आहे. mvn क्लीन पॅकेज. आता आपल्याला माहिती आहे का सिंटॅक्स कसं लिहायचा? नाही माहिती, तर कुठे जाणार? प्लगइन सिंटॅक्स मध्ये, सॉरी पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये. ते कुठून भेटणार? लॉगआउट झालाय. admin @123. पाईपलाईनचा आपण सिंटॅक्स बघून घेऊ की त्याला ऍड कसं करायचंय. राईट क्लिक, ओपन इन अ न्यू टॅब. हियर काय करणार आहोत आपण, ऍक्च्युली एक सिंपल सी कमांड एक्झिक्यूट करणार आहोत. काय करणार आहोत? सिंपल सा कमांड. तर इथे काय यायला पाहिजे? करणार आहोत आपण कमांड. कुठे कमांड एक्झिक्यूट होती? एक्झिक्यूट कुठे होत आहे कमांड?
लिनक्स मशीनच्या शेलवर, शेल इथे बघायचं, शेल शेल दिसतोय, साधी कमांड आहे ना आपण एक्झिक्यूट करणार. शेल आणि इथे आपण सिंपल काय करतोय, एमव्हीएन क्लीन पॅकेज यूज करतोय. तर त्यामुळे आपल्याला इथे असं टाकल्यानंतर सिंपल जनरेट, तर हा आला आपला सिंटॅक्स. पाइपलाइन मध्ये कसं यूज करणार, तर सिंपल sh टाइप करणार समोर. कळलं? झालं. आता आपण आपली काय करणार, पाइपलाइन एक्झिक्यूट करून चेक करणार की पॅकेज क्रिएट होतो की नाही. आता प्रॉब्लेम काय होऊ शकते, मेवन आपला कुठे आहे, स्लॅश ओपीडी मध्ये आहे ना, तर होऊ शकते जेनकिंग्सला तो पाथ मिळते, नाही मिळत. ते ट्राय करू आपण. तसं पाथ सेटअप तर केलेला आहे, एक्सपोर्ट केलेला आहे. जर केलं तर ओके, नाहीतर आपण कम्प्लीट पाथ देऊ. कळलं का काय करायचं इथे. सो कमिट ओके, पुश झालेलं आहे. याला एक्झिक्यूट करून बघणार होता डायरेक्टली आपण. याला एक्झिक्यूट करून बघणार, कारण हा आपली पाइपलाइन ऑलरेडी कॅप्चर करतोय आपल्या रेपोजिटरी वरनं. तिथे जे आपण स्टेजेस आपण मेन्शन केल्या त्या सगळ्या स्टेजेस वन बाय वन तो एक्झिक्यूट करणार. तर याला मी काय करतोय, पाइपलाइन प्रोजेक्टला एक्झिक्यूट करतोय. याला डायरेक्टली बघूया आपण काय होतंय यामध्ये. सो सी स्टेजिंग sh ओके, full success, mvn clean package, mvn not found. मला वाटलंच हा इश्यू येईल. काय म्हणतोय हा, mvn not found. त्याला mvn मिळणार नाही तोपर्यंत तो काम करणार नाही. तर एक काम करू आपण, थोडस इथे चेंजेस करू आपल्या पाइपलाइन मध्ये. पूर्ण पाथ लिहू, स्लॅश ओपीडी स्लॅश अपाचे, काय आहे त्याचं पॅकेजचं नाव, दिस. स्लॅश बिन मध्ये आहे ना. हा, तर मी पूर्ण पाथ देतोय जेणेकरून जेनकिन्स काय करेल, डायरेक्टली त्या पाथवर जाणार आणि तिथून त्या कमांडला एक्झिक्यूट करणार. गॉट इट. सो सिंपल. याला अगेन एकदा मी पुश करतोय, ऍड कमिट ठीक आहे, झालंय. आता इथे तर याला mvn मिळत नव्हतं, तर आपण काय करू, याला परत एकदा एक्झिक्यूट करू. आपण एडिट केलेला आहे पाथ, तो पाथ डायरेक्टली त्या पाथवर जाणार, तिथून मेवन एक्झिक्यूट करणार. सो टेस्ट इट अगेन. आता इथे तुम्हाला दिसेल तो प्रॉपर वर्क करताना. सी दिसतोय. आता त्याला मेवन कमांड सापडली आहे आणि तो डिपेंडन्सीज वगैरे सगळे डाउनलोड करतोय, सगळं दिसेल. आणि फायनली त्याने मेवन बिल्ड सक्सेस दिलेलं आहे. जे आपण मॅन्युअली बघितलं ते आता कुठे बघतोय, जेनकिन्स मध्ये बघतोय, पाइपलाइन थ्रू बघतोय. मॅन्युअली बघितलं आपण ऑलरेडी, आता कुठून बघतोय, जेनकिन्स पाइपलाइन थ्रू. तर इथे त्यांनी सेम टर्म्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, सेम लॉक्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. बिल्ड
सक्सेस. तर त्याने काय केलेलं आहे तर हे सगळं दिसेल तुम्हाला इथे. सी सगळ्या डिपेंडन्सीज लायब्ररीज तो डाउनलोड करणार तुमच्या पॅकेजसाठी लागणाऱ्या आणि त्याला एक्झिक्यूट करणार. कळलं? हा. आणि सर्वात लास्ट मध्ये तो तुम्हाला सांगणार की बिल्डिंग सक्सेसफुल, टेस्टिंग सक्सेसफुल आणि डिप्लॉय सक्सेसफुल. गॉट इट? तर या पद्धतीने तुम्हाला मेवनचा यूज करायचा. समजलं? इथे काही कन्फ्युजन आहे? नाही. मेवन कसं यूज करायचं असं समजलं? ऑनलाईन मध्ये सर्वांना आयडिया आली आहे मेवन कसं काम करणार? परफेक्ट. तर मेवन मध्ये हा जो डॉक्युमेंट आहे मेवन इन 5 मिनिट्स हा तुम्हाला अंडरस्टूड करायचा आहे. यामध्ये ज्या काही टर्म्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या समजून घ्यायच्या. ठीक आहे? तर आपली पाईपलाईन प्रॉपरली सक्सेसफुल झालेली आहे. सो कुठलाही इश्यू न देता. ठीक आहे? तर इथेच थांबूया आपण.